नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी। मी वर्षा नलवडे या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीचीच महत्त्वाची बातमी आहे। नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची तातडीने व्यवस्था करा अशा सूचना अजितदादा यांनी दिलेल्या आहेत। तात्काळ पंचनामे करा, अहवाल द्या असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। अजित पवारांकडून माढ्याच्या मुंगशी गावात नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे। अजित पवारांचा अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। सगळे एकत्र झाल्यामुळे पाणीच बसलं नाही। त्याच्यावर 15 फूट पाणी होतं काल। पाण्याने अंग बाहेर काढलं। इथं 15 फूट पाणी होतं पात्रात मायलच नाही पाणी काल। इकडे रस्त्याच्या वर हे कधी आता सकाळी म्हणजे 5:05 पर्यंत उघडे झाले। मुंगशी जाता येत नव्हते। हा, मुंगशीतला बी संपर्क तुटला होता। रात्रीचं रोडवर 15 फूट तिथं 10-15 फूट पाणी होतं। हे जरा इकडे जागा सोडा, काय बाहेर काढलं। इकडे जागा सोडा, इकडे जागा सोडा। राहायचे पण बाहेर चालले सगळे येड्या बाबडी तिथं झाडं बिडं निघतात लावली। इथं राहत तुम्ही नाही राहत राहते रे, हे राहतच घर आहे त्यांचं। तसं नाही हो, आपण कसं राहते घर असलं तर 4 चांगली झाडं बिडं तिकडे आहे ते नारळाची झाड थोडं ताईंच्या पासून बाजूला व्हा, बॅक साईडला मागवा। मी काय म्हणतो, ह्याच्यामध्ये किती जनावर होती तुमची? 11 आणि तुमचं शेती किती? शेती आपल्याला 2 एकर ही ऊस आहे तुमचा? आपण 2.5 एकर पडते रांग 2 एकर कसं एकर तिला वल्लन घेतलं काय आता काय इकडे जरा नारळ बिरळ लावले का? तिकडे मोठं नारळ राम राम। या या पुढे या, पुढे। किती मुलं बाळा? काय दुवान आहे खाली। हा, दुवान मोर आहे ती नातू 2-4 आहेत। रे इकडे पण जाऊ। 2 मुलं आहेत। हा मोठा का धाकटा आहे? मोठा। अरे तुमच्या भागात पानं खायची लई सवय आहे. मागायची सरपंच भेटली ती पण पानमळी इथं होतं। त्यामध्ये जरा पाणी इथं 12-15 फूट आज पाणी खाली गेलेलं आहे। जरा अजून पाणी ओसरू द्या। इथं आता पाणी ओसरलेलं असताना पंचनामे करता येतील, ते पंचनामे आम्ही सुरू करू। आपण ही दृश्य पाहतोय। नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस आणि अजित पवार तसेच एकनाथ शिंदे हे देखील आता रवाना झालेले आहेत। अजित पवार हे सध्या खरं तर अजित पवार करमाळ्याच्या मुंगशी गावात पोहोचलेले आहेत आणि अधिकाऱ्यांकडून ते सविस्तर माहिती देखील जाणून घेत आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीस सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। अगदी काही वेळातच ते सोलापूरमध्ये पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन इथं सगळी माहिती जाणून घेणार आहेत। मराठवाड्याला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे आणि राज्यातील लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, हे सगळेच आता पाहणी दौरा करतात। ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांच्याकडून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सविस्तर माहिती घेतली जाते। नेमकं किती नुकसान झालेलं आहे, अनेक शेतकऱ्यांनी अजित पवारांकडे आपली व्यथा देखील मांडलेली आहे। नुकसानीची पाहणी आता अजित पवार यांच्याकडून केली जाते। अजित पवार सध्या करमाळ्याच्या मुंगशी या गावात पोहोचलेले आहेत आणि कृषी अधिकाऱ्यांकडून त्यांची आता सगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधतायत। तर मुख्यमंत्री फडणवीस अगदी काही वेळातच आता सोलापूरमध्ये जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ते देखील पाहणी करतील, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील। मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरमध्ये दाखल झाल्याची आताची एक अपडेट समोर आलेली आहे। तर एकनाथ शिंदे हे देखील पाहणी दौरा करणार आहेत। तर राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे मराठवाड्याला मोठा फटका बसलेला आहे।